स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर अक्षय कुरिल सर, की जे स्वतः उत्तम इंजिनियर आहेत आणि त्याबरोबर त्यांनी मास्टर सुद्धा केलेले आहे. जो स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आजकालचा ट्रेंड आहे आणि जी काळाची गरज आहे याच्यामध्ये त्यांनी मास्टर्स केलेले आहेत. 25-30 रेसिडेन्शियल प्रोजेक्टर त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. तर या सगळ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या आजवरच्या अनुभवांबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्यामध्ये आपल्यासारख्या तरुण इंजिनियरशी बोलून या क्षेत्रातल्या सकारात्मक गोष्टींवर आम्हाला चर्चा करायची आणि त्यातून काही नवीन बदल घडवता आले तर त्या माध्यमातून आम्हाला घडवायचे आहेत. सो तुमचं स्वागत आहे. आणि पहिला प्रश्न अर्थात असा आहे की तुमचं शैक्षणिक जीवन, तुमचं कॉलेजमधलं जीवन अर्थात महाविद्यालयीन जीवन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं, मोटिवेशन कोण होतं, की ज्यांच्यामुळं तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं? प्राथमिक शिक्षण बघितलं तर माझं हिंगोलीमध्येच झालेलं आहे. माणिक स्मारक आर्य विद्यालयामध्ये 10th पर्यंत माझं प्राथमिक शिक्षण झालेलं हो. आहे. तिथून माझं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मी माझ्या हायर एज्युकेशनसाठी 11th-12th आमच्या हिंगोलीमध्येच आदर्श महाविद्यालय तिथे माझं 11th आणि 12th कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर 12th झाल्यानंतर मी कॅपराऊंड थ्रू समजा संभाजीनगरमध्ये देवगिरी इंजिनिअरिंग विद्यालयामध्ये माझा सिव्हिल इंजिनियर म्हणून प्रवेश निश्चित झाला. तर त्याच्यानंतर मग मी सिव्हिल इंजिनियर निवडण्यामागचं कारण होतं की माझ्या आईची इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियर बनावं. लहानपणी जेव्हा घरात विषय चालायचे की मोठं होऊन काय करायचं काय करायचं, तर माझ्या आईची एक इच्छा होती की माझ्या मुलाला इंजिनियर बनावं आणि त्यातल्या त्यात घर बांधणार इंजिनियर आईच्या भाषेमध्ये. आईला काय कळतं की सिव्हिल इंजिनियर असं. आईची इच्छा होती घर बांधणारा इंजिनियर बनावं, आईची खूप इच्छा होती. हळूहळू वेळ बदलत गेली समजा आणि आपण सिव्हिल इंजिनियर जी फील्ड पाहिजे होती ती भेटली. बरोबर. त्याच्यानंतर मग सिव्हिल इंजिनिअरिंग संभाजीनगरमध्ये कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर 2016 मध्ये डिग्री पासआउट झालो. 12ला ऍडमिशन घेतलं होतं 2012ला. बरोबर. 2016 मध्ये संभाजीनगरमध्ये पासआउट झालो. त्याच्यानंतर मग 2020 मध्ये एम स्ट्रक्चर साठी सीओईटी अकोलामध्ये नंबर लागला आणि 2022 मध्ये समजा माझं मास्टर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये कम्प्लीट झालं. सो आता आपण थेट सिव्हिल इंजिनिअरिंगवरच्या प्रश्नांबद्दल, तुमच्या रोजच्या प्रश्नांवर आपण येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता या क्षेत्रातला अनुभव घेतलेलाच आहे. तर या क्षेत्रामध्ये कल्पक फील्ड आहे, खूप क्रिएटिव्ह फील्ड आहे. तुमच्या कल्पनेला खूप वाव आहे. तुम्ही त्यातनं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केले मास्टर. तर या कल्पनेबरोबर तंत्रज्ञानाची सुद्धा जोड आता खूप मिळते, कारण टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. तर या टेक्नॉलॉजीचा किती फायदा आणि कसा फायदा होतो या क्षेत्रामध्ये, तुम्हाला काय सांगाल? टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणजे पूर्वीच्या काळात जे काही ड्रॉइंग वगैरे प्रिपेअर केले जात होते इंजिनियर थ्रू, ते ब्लू प्रिंट नंतर जुन्या हँडमेड होत्या. बरोबर. आणि काही वेळानंतर समजा 8-10 वर्षापासून समजा आपल्या मार्केटमध्ये ऑटोकॅड नावाची फील्ड आलेली आहे, जे कम्प्युटर बेस्ड सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये एक तर वेळ पण वाचत आहे ड्रॉइंगचा आणि परफेक्शन जर बघितलं ऑटोकॅडचं परफेक्शन एकदम हाय क्वालिटीला आहे. बरोबर. एकदम 1 mm पासून समजा जे काही प्रिसिजन आपल्याला लागते ते चांगले व्यवस्थितरित्या समजा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला भेटते. बरोबर. आणि जे काही डिटेलिंग वगैरे आहे ते बऱ्यापैकी आपण ऑटोकॅड मध्ये वगैरे करू शकतो. बाकी स्ट्रक्चरलचे आमचे काही सॉफ्टवेअर आहेत, जसे स्टॅड प्रो झालं, इटॅप झालं, हे बिल्डिंग डिझाईन साठी युज केले जातात. या सॉफ्टवेअरचा युज जे काही आहे हायराईज बिल्डिंग डिझाईन करण्यासाठी आणि आमच्यासारख्या इंजिनियरला बेसिक डाटा जो काही लागतो डिझाईन अनालिसिस करण्यासाठी, त्याच्यानंतर मॅन्युअल अनालिसिस करण्यासाठी आम्हाला तिथून भेटतो. टेक्नॉलॉजीचा युज करून पण मॅन्युअली पण आम्ही काही कॅल्क्युलेशन्स करून त्याला चेक करत असतो की जे सॉफ्टवेअर आम्हाला व्हॅल्यू देते त्या सॉफ्टवेअर नुसार स्टील जे आहे ते 20% एक्सिड अमाऊंट मध्ये आम्हाला भेटते. तर ते इकॉनॉमी पण राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी तिथल्या रिडिंग घेऊन मॅन्युअली चेक करून दोन्ही तंत्रज्ञानाचा आणि आमच्या बुद्धीचा वापर करून आम्ही ते कम्प्लीट करतो. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं प्रमाण फार मोठं आहे. पण अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे किती धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? अनस्किल्ड लोकांबद्दल बोलायचं झालं तर एकतर त्यांना काही माहिती नसते. बरोबर. त्यांच्या हिशोबाने जर प्लॅनिंग करायला गेलं तर त्यांच्या हिशोबाने प्लॅनिंग प्रॉपरली होत नाही. इंजिनियर थ्रू प्लॅनिंग केलं तर प्रॉपरली प्लॅनिंग कमी जागेमध्ये स्पेस युटिलाइज करून व्यवस्थितरित्या जे काही तुमचा प्लॅन आहे ते तुमच्या रिक्वायरमेंट नुसार फुलफिल करणे हा इंजिनियरचा मेन भाग आहे. अशिक्षित लोकांकडून करून घेणं म्हणजे ते त्यांच्या हिशोबाने कॉलम पोझिशन, त्यांच्याप्रमाणे फुटिंग साईज, त्यांच्याप्रमाणे स्टील, हे आजकाल 1 ते 2 मजली बिल्डिंग पर्यंत म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि G+1 फर्स्ट फ्लोअर एवढं सफिशियंट आहे. पण तिथून पुढे चलून जर का बिल्डिंग बांधायची असली तर सर्वसामान्य लोकांना त्रास जातो. मग तेव्हा ते आमच्याकडे आल्यावर आम्ही तर काही करू शकत नाही, कारण की 1 मजली 2 मजली घर झालेलं असते, खर्च भरपूर झालेला असतो. तिथून पुढे काम करायचं म्हणल्यावर ते त्यांचं एक तर बजेट पूर्ण खराब होते आणि काम काही रिनोव्हेट करता येत नाही. त्याच्यामुळे हे त्यांचंच नुकसान आहे.
आणि त्यामुळे त्याच्यामुळे हा धोका होऊ शकतो. होऊ शकतो. दुसरं, तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केले म्हणून तुम्हाला विशेषतः हा प्रश्न विचारतो की कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्यापूर्वी त्याचा प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा फार महत्वाचा असतो. हो. तर प्लॅन या स्टेजचं महत्व काय सांगाल इंजिनिअरिंग मधलं? प्लॅनिंग प्रॉपरली जर असेल, प्लॅनिंग मध्ये व्हेंटिलेशन पर्पज, त्याच्यानंतर तुमचं मेन प्रॉब्लेम येतो प्लॅनिंग मध्ये की तुमच्या प्लंबिंग वर्कचा. बरोबर. जर प्लंबिंग वर्क व्यवस्थित नसेल तर तुमचे स्लॅब बीम हे फोडले जातात. ते स्लॅब बीम फोडल्यानंतर तुमच्या बिल्डिंगची जी लाईफ आहे ती ऑटोमॅटिकली कमी होणार. बरोबर. ती लाईफ कमी न होऊ देता जर प्रॉपरली स्टँडर्डनेस नुसार जर तुम्ही प्लॅन केला आणि जे संक स्लॅब वगैरे आहेत, इन्व्हर्टेड बीम्स आहेत, जे काही प्लॅनिंग मध्ये प्रॉपरली प्रोव्हिजन करता येईल, हे जर केलं तर प्लॅनिंगचा त्याच्यामध्ये भरपूर फायदा होऊ शकतो. नाहीतर कधी कधी ते बीम फोडणे, स्लॅब फोडणे हा आजकाल कॉमन ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये. ते न फोडता जर प्लॅनिंग झाली तर खूप चांगलं आहे. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता तुम्ही काम करताय, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तुम्ही कम्प्लीट केले म्हणून तुम्हाला विचारतो की बऱ्याचदा क्लायंट असं म्हणतो की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा या बजेटमध्ये ते बसवून द्या. तर मग त्या बजेटमध्ये बसवताना आणि क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही कसं काम करता? क्वालिटी कॉम्प्रोमाइज तर शक्यतो केल्याच जात नाही. क्वालिटी कॉम्प्रोमाइजचा विषय येतच नाही. पण ज्या गोष्टी जिथं आपण काही हाय क्वालिटीचे, समजा टाइल्सचा एक विषय जर घेतला, टाइल्स 45, 46, 47 रुपये स्क्वेअर फुटाची चॉईस करण्यापेक्षा जर आपल्याला तेवढं बजेट नसेल, आपण एक 38, 40 या रेट मध्ये पण घेऊ शकतो. पण त्या काही एवढ्या पण लो क्वालिटी नसते आणि हाय क्वालिटीच्या पण नसते. जे एकदम स्टँडर्ड करायचंय त्याच्याऐवजी समजा लो क्वालिटी थोडंसं रेट कमी घेऊन जेवढं चांगलं मटेरियल चॉईस करता येईल त्याच्यावर आमचा फोकस असतो. वायरिंगची जर गोष्ट झाली तर पॉलिकॅप वायर, केबल वगैरे खूप मार्केटमध्ये आहेत. तर एकदम हाय रेटचे न घेता चांगले आणि रेट व्यवस्थित असणारे जर प्रोडक्ट युज केले तर चांगलं होईल. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही या क्षेत्रात आता काम करताय, पण या क्षेत्राचं भवितव्य किंवा भविष्य काय सांगाल? किती स्कोप आहे या फील्डमध्ये येणाऱ्या 15-20 वर्षात? फील्ड मध्ये तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सगळं डेव्हलपमेंट होणार आहे. बरोबर. आमच्या जिल्ह्याची बोलायची गोष्ट झाली तर सध्या तर हिंगोलीमध्ये ओपन स्पेस एवढा आहे की घर घेऊन बांधणारे खूप आहेत. पण जसं जसं मी हिंगोलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेळ वाढेल तशी जागा आटत जाणार आणि हायराईज बिल्डिंगला आपल्या हिंगोलीमध्ये डिमांड येणार. हायराईज बिल्डिंगला डिमांड आल्यानंतर चांगल्या इंजिनियरची आणि कुशल इंजिनियरची आवश्यकता मार्केटला पडणार आहे आणि फील्ड चांगली आहे, भरपूर स्कोप होईल. तुम्ही सांगितलं या फील्डमध्ये स्कोप खूप आहे आणि आता तुम्ही हिंगोलीचं जसं स्वतःचं उदाहरण दिलं की आता हॉरिझॉन्टल ग्रोथ चालू आहे, पण भविष्यात व्हर्टिकल ग्रोथ सुद्धा होईलच. पण मग या क्षेत्रात आता जे तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, नवीन इंजिनियर जे पासआउट होत आहेत, त्यांना एक मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी, किंवा जे आता जस्ट अबाउट टू एंटर आहेत त्यांना काय सांगाल? त्यांना जर काही सल्ला द्यायचा असेल तर क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू नका. क्वालिटी कॉम्प्रोमाइज मध्ये मार्केटमध्ये टिकण्यासाठी क्वालिटी कॉम्प्रोमाइज हा पर्याय नाही. बरोबर. जे काही अनस्किल्ड लेबर मिस्त्री लोक आहेत ते त्यांचं जर ते काम करतील ते पैसे कमवतील. पण तुम्ही इंजिनियर लोकांनी तुमची क्वालिटी खराब करून घेऊ नका. तुम्ही तुमच्या थंब रूल्सवर, स्टँडर्डनेसवर तुम्ही ठाम राहा. आज ना उद्या तुम्हाला यश अवश्य मिळेल. या बात आहे. दुसरं, आता तुम्ही 25-30 मगाशी आपण म्हटलं तसं प्रोजेक्ट केलेले आहेत आजवर, तर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की जो प्रोजेक्ट करताना आनंद, समाधान किंवा काय म्हणतो अभिमान जास्त वाटला की अरे हा प्रोजेक्ट माझ्या हातून घडला किंवा या प्रोजेक्टवर मी काम केलंय, असा एखादा प्रोजेक्ट बद्दल काही सांगता येईल का? तसले प्रोडक्ट तसं जर कन्स्ट्रक्शन पाहायला गेलं तर सध्या नवीन फील्ड असल्यामुळे तेवढे तर मोठे कन्स्ट्रक्शन केले नाही. पण स्टार्टिंगला माझ्या लाईफचा जो पहिला प्रोजेक्ट होता तो एनटीसी मध्ये शिंगारे साहेबांचा होता. ते 2700 स्क्वेअर फुटाचं प्लॉट साईज होती. त्याच्यामध्ये G+2 म्हणजे 3 फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन झालेलं. 3 फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन होताना त्याच्यामध्ये आरसीसी स्ट्रक्चरल इंजिनियर असल्याच्या नात्याने मी एवढी काळजी घेतलेली आहे, एकही स्लॅब न फोडता, एकही बीम न फोडता सर्व पाईपलाईन जी आहे व्यवस्थितरित्या टॉयलेट बाथरूमची, संक स्लॅबची सगळी व्यवस्थितरित्या केलेली आहे. आणि एकाही जागी आमचा स्लॅब बीम वगैरे कुठे ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर मी न फुटावं याची काळजी घेतलेली आहे आणि ते कुठे फुटलेले नाही. 3 फ्लोअरची बिल्डिंग असताना आणि 12 टॉयलेट असताना आणि 3 युटिलिटी असताना, हर फ्लोअरला, प्रत्येक फ्लोअरला एक युटिलिटी किचन सोबत असताना एकही बीम न फोडता सगळे प्लॅनिंग करणे, जे काही होल येतील ते बांधकामामध्ये येऊ देणे, स्ट्रक्चरली बिल्डिंग सेफ राहावं ही काळजी मी घेतलेली आहे. ते प्रोजेक्ट माझ्या हाताने झालेला आहे, त्याचा मला आनंद आहे. बरोबर. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट. पण एखाद्या प्रोजेक्टवर सुरुवातीच्या काळात तुम्हाला अडचण पण आली असेल. बऱ्याचदा आपण शिकलेलो असतो थेरॉटिकल नॉलेज आणि आता प्रॅक्टिकल करण्याची पहिलीच वेळ येते. तर तेव्हा एखाद्या आव्हानाला तुम्ही कसं तोंड दिलं किंवा कसं त्याच्यावर मात केली, असा एखादा प्रसंग किंवा प्रोजेक्ट आठवतोय का? अडचणी तर प्रत्येक कामात येणार, जे करणार त्याला अडचणी तर येतच राहतील. पण अडचणी आल्यावर तंत्रज्ञानाचा वापर करून, नेटवर पाहून, काही पुस्तक रीड करून, बुक्स वगैरे रीड करून, किंवा जर तिथं काही जमलंच नाही तर आमचे काही सिनियर्स, काही हिंगोलीमधले इंजिनियर्स जे आमच्या ओळखीचे आहेत त्यांना विचारून, सिनियर्स इंजिनियरला विचारून त्याच्यातून तोडगा काढण्यात. बरोबर.
दुसरं तुम्ही हिंगोलीतल्या आहात किंवा तुम्हाला हिंगोली आपल्या गावाबद्दल जास्त, शहराबद्दल प्रेम आहे म्हणून की कुठल्याही शहराच्या विकासामध्ये इंजिनिअरचा वाटा सुद्धा खूप मोठा असतो. तर इथल्या पायाभूत विकासामध्ये इंजिनिअर कशा प्रकारची भूमिका बजावू शकतात असं तुम्हाला वाटतं? प्रॉपरली प्लॅनिंग, सेफ स्ट्रक्चर्स फॉर द पीपल्स हू आर लिव्हिंग इन द बिल्डिंग, आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिकल. स्ट्रक्चर सेफ आहे पण इकॉनॉमिकल नाहीये, तुमचं बजेटच कुठेतरी कोलमडल्या जाते, घरमालक बांधायला यायला एक फायला एक, ते होत न देता त्याचं जर व्यवस्थितरित्या जर व्यवस्थित यूज केलं तर बरोबर. भरपूर स्कोप मिळेल. येस. कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे फॅक्टर असतात. तर त्यातल्या स्टील निवडताना तुम्ही काय क्वालिटी किंवा काय पॅरामीटर्स चेक करता, की अशा पद्धतीचं स्टील आपण घेतलं पाहिजे? स्टील निवडताना तर पहिलं असते ग्रेड ऑफ स्टील. जसं स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या नात्याने मला जर विचारलं, मार्केटमध्ये मिनिमम FE500 त्याच्या वरचे जे TMT सरे आहेत ते आम्ही यूज करत असतो. आणि सिमेंटमध्ये ग्रेड ऑफ स्टील त्याच्यात पण आहेत सिमेंटमध्ये, जसं की 53 ग्रेड, 43 ग्रेड आहेत. RCC साठी आम्ही 53 ग्रेड यूज करत असतो आणि बांधकाम प्लास्टरसाठी 43 ग्रेडचा आम्ही यूज करत असतो. तर ते आम्ही काळजी त्याच्यामध्ये ती घेत असतो. बाकी ब्रँड पाहत नाही, ग्रेड महत्वाचे असतात. वा. आणि दुसरं समजा आयकॉन स्टील तुम्ही कधी आजवरच्या प्रोजेक्टवर वापरलंय का कुठं? आयकॉन स्टील बऱ्याच साईडवर वापरण्यात आलेलं आहे. त्याच्यात काही असं हार्डनेस वगैरे काय वाटलं नाही, व्यवस्थित आहे, कटिंगसाठी व्यवस्थित आहे. ओके. आणि जसं प्राइस आहे त्याचं ग्रेड वगैरे जे मिनिमम त्याची रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करते. त्यामुळे आयकॉन स्टील तर व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. हे झालं आयकॉन स्टील बद्दल म्हणजे त्या प्रॉडक्ट बद्दल. पण त्यांच्याशी अलाइड सर्व्हिसेस बद्दल तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे त्यांची क्वालिटी, त्यांची डिलिव्हरी, त्यांची कॉस्ट किंवा त्यांची मॅनपॉवर वगैरे अशा संदर्भात काही सांगता येईल का? किंवा अवेलेबिलिटी? क्वालिटी तर बेसिक पॅरामीटर जे असतात ते ISI स्टँडर्ड प्रमाणे तिथं पूर्ण आहेतच. त्याच्यानंतर मग जे काही रेट वगैरे आहे ते मार्केटनुसारच काहीतरी 50 पैशाचा फार तर फार फरक असतो. जास्त काही रेटमध्ये पण डिफरन्स नसतो. आणि डिलिव्हरी वगैरे पण व्यवस्थित वेळेवर होऊन जाते. त्याच्यामध्ये काही आम्हाला अडचण आली नाही. बाकी ऑल अँड गुड, प्रोडक्ट इज गुड. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर अक्षय कुरिल सर आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत आपल्याशी अतिशय दिलखुलासपणे चर्चा केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी येणाऱ्या इंजिनियरला एक मात्र सांगितलं की या क्षेत्रात या क्षेत्रात खूप संधी आहेत, मात्र कुठेही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका, गुणवत्तेशी तडजोड करू नका. कारण प्रत्येक प्रोजेक्ट हा तुमचा असा आयकॉनिक असला पाहिजे की तो प्रोजेक्ट बघून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचे पुढचे ग्राहक आहेत ते तो प्रोजेक्ट बघून तुम्हाला काम देणार आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका असं त्यांचं या सगळ्या तरुणांना, ज्या इंजिनियर्स या फील्डमध्ये येणार आहेत त्या सगळ्यांना सांगणं आहे. तो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आलात आणि आमच्या उपक्रमात सहभागी झालात. सो येणाऱ्या काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.